निपाणीत प्रधानमंत्री आवास योजनेतील 1021 लाभार्थ्यांना घरांचे लवकरच वितरण. आमदार सौ शशिकला जोल्ले यांची माध्यमांना माहिती. निपाणी मतदारसंघाचे 2013 ते 2026 या गेल्या 13 वर्षांतील प्रतिनिधित्व करताना आपण नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. या कालावधीत मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबवण्यात आली असून कोणत्याही प्रकारची जात, पात, धर्म किंवा पक्षीय विचार न करता सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कार्य केले आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. त्या निपाणी नगरपालिका सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना होत्या. प्रारंभी स्वागत पालिका आयुक्त गणपती पाटील यांनी केले. पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निपाणीतील गरीब, निराधार आणि गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये पात्र लाभार्थ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. नगरपालिका आणि महसूल विभागामार्फत अर्जदारांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. येत्या 2 दिवसांत तहसीलदार कार्यालयाचा अंतिम अहवाल येणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण करण्यात येणार आहे. योजनेसाठी पात्र ठरलेल्या 1021 लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून शासनाच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ग्राउंड फ्लोअरला घरे देण्यात येतील. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय सुमारे 200 घरे अद्याप उपलब्ध असून घरकुलासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी अर्ज सादर करून आवश्यक रक्कम भरावी, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी निपाणीतील जनतेची दिशाभूल करू नये. निपाणीच्या जनतेचा आपल्यावर विश्वास असून आगामी काळात जनता विरोधकांना योग्य उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करताना माता भगिनींसह सर्व पात्र कुटुंबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार जोल्ले यांनी स्पष्ट केले. जे काही डेडलाईन दिलं होतं नगरपालिकेकडून तरी घरोघरी सर्वे झालाच. एवढंच नाही तर तहसीलदार रेव्हेन्यू डिपार्टमेंट कडून देखील सर्वे झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड जे काही ह्या घरकुलला लागणारा सर्व डॉक्युमेंट्स जे काय आहे ते सगळं व्यवस्थित आज फायलिंग झालेलं आहे. आधी देखील झालेलं होतं तरी पण आपल्याला संशय नको म्हणून आम्ही एकदा केलेलं आहे. आणि जे काही तिथं थोडं लोक प्रॉब्लेम करत होतं की आम्ही पैसे भरले परंतु आमचं यादीत नाव यायला नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एक व्यक्ती येऊन तिथं स्टेजवरच सांगत होता मी पैसे भरले, माझा नाही. तर तुमच्या समोर यादी काढली आणि 228 ते 48 नंबरचं त्याचंच नाव होतं. म्हणजे हे दिशाभूल कसं करायला लागलं, हे जरासं पत्रकारांना विनंती आहे की हे जनतेला कळालं पाहिजे. कोण आहे तर समोर या म्हणताना येईना. आलेला एक व्यक्ती त्याचं पण आम्ही त्याच्या लिस्ट मध्ये नाव होतं ते पण काही नाही. तो तसं भांडतोय. त्याची मिसेस येऊन मला पाया पडती, वहिनी चुकीचं झालं, तो पिऊन येऊन तसं करायला लागलाय मला. म्हणजे दिशाभूल करून निपाणी तालुक्याच्या जनतेला कसं दिशाभूल करायला लागलं हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आज सगळ्या एन्क्वायरी झालंय. आता ऑलरेडी एक लिस्ट नगरपालिकेमध्ये हच्चीला लावलेलं आहे. अजूनही तक्रार असलं तर आणून द्या म्हणून ते जे काही सांगितलं होतं त्या पद्धतीनं ह्या 600 लोक की वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं आणि जे पैसे भरलेलं क्लिअर आहे त्यांना आपण लॉटरीच्या माध्यमातून घरकुल योजना द्यायचा असा आपण तिथं निर्णय घेतला होतं. आणि तिथं देखील पत्रकार बंधू तुम्ही सगळे होते आणि तिथं ओपन मध्ये आम्ही आव्हान केलं होतं की कोण 3 हप्ते भरलाय, कोण 2 हप्ते भरलाय, कोण 1 हप्ता भरलाय, त्यांनी देखील लवकरात लवकर 4 हप्ता क्लिअर करून घ्या आणि सगळ्यांचं मिळून आपण घरकुल वितरण करण्याचा एक विचार लवकरात लवकर करतो. त्या पद्धतीनं आपण तिथं सांगितलं होतं. हे 17/3/2026 च्या दिवशी ते झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये थोडस तक्रार आलं की असणाऱ्यांना घरं दिल्यात, हे केल्यात. म्हणून मी कुठल्याही बाबतीत आजपर्यंतच्या निपाणीच्या विकासाच्या इतिहासामध्ये कुणालाही अन्याय होऊ दिलेलं नाही आहे आणि कधीही जातपात पण बघितलं नाही, पक्षपात पण बघितला नाही. अशा विषयांमध्ये हे जे 1000 आज आमच्याकडं 1021 लोक आज घरकुलाचं 4 हप्ते भरले. त्याच्यामध्ये आम्ही कधीही पार्शालिटी केलं नाही कारण हे प्रत्येक गरीब महिलेला जाणारं घरकुल आहे. ह्याच्यामध्ये कुठला जात आहे, कुठला पक्ष आहे हे कधीही आपण बघितलेलं नाही आहे.
आणि आजपर्यंतच्या विकासाच्या इतिहासामध्ये पण अशा कुठल्याही पद्धतीचा आपण ते भेदभाव केलेला नाही आहे. म्हणून आम्ही त्यावेळेला आव्हान केलं, अजूनही कोण पैसे भरणार आहेत लवकरात लवकर पैसे भरा आणि तुम्हाला सगळ्यांना देखील घरकुल आपण वितरण करून देणार आहे. त्या पद्धतीनं जरासं तक्रार आल्यानंतर मी कमिशनरना असू दे, तहसीलदारांना असू दे, स्पष्टपणे सांगितलं होतं, असं काहीतरी डोळ्या नजरेनं झालं असेल किंवा अधिकाऱ्यांच्याकडून झालं असेल तर ते एन्क्वायरी व्हायला पाहिजे. त्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून एन्क्वायरी सुरू झाली. त्याच्यामध्ये एक 8-10 घरं असं आमच्या लक्षात आलं तरी परत आम्ही एन्क्वायरी केल्यानंतर एक तुम्हाला स्पष्टीकरण देतो, एका कुटुंबामध्ये दोघं भाऊ मिळून असतात किंवा सासू सासरा आणि सून मुलगा मिळून असतात. त्याच्यानंतर समजा एक असं उदाहरण आहे, सासू सासरा आणि मुलगा आणि सून होती, मुलगा वारल्यानंतर सून बाहेर पडले, मग ते सुनाला आधार पाहिजे का नको? आणि ते आधार कार्ड असू देत, त्यांचं रेशन कार्ड असू देत, जे नियमाप्रमाणे आहे त्या नियमाप्रमाणे असून त्यांनी बाहेर पडला असतील तर त्यांना घरकुल देणं हे आमचं कर्तव्य देखील आहे. आणि त्या वेळेला देखील ते सर्व एन्क्वायरी करून आम्ही रिपोर्ट तयार करून त्या पद्धतीचं कुठलंही याच्यामध्ये आढळलेलं नाही आहे. परत आपल्याकडून काय झालं, ते पैसे भरायला सुरुवात केलं, 3 टप्पे भरलेले, 2 टप्पे भरलेले आणि त्या पद्धतीनं परत आम्ही ते ऍड करत गेलो. त्याच्यामध्ये ते ऍड करत जात असताना यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, भाजपा शहराध्यक्ष राजू गुंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, हाल शुगरच्या उपाध्यक्षा सुनीता पाटी, माजी नगरसेवक संतोष सांगावकर, सुनील पाटी, बंडा घोरपडे, दत्तात्रय जोत्रे, सागर मिर्जे, विजय टवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.